चला तर मंडळी, तुम्हाला जर आपल्या चाकांच्या राण्या माहिती आहेत ना, तर आपल्या दोन्ही राण्या सोबत होत्या आणि विजापूर पास करून हे बघा आयशर गाडीला आग लागली होती. तर ते सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आहे ना आपला ब्लॉग स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत नक्की बघायला लागेल. तर नमस्कार मंडळी, आपल्या चाकांच्या दोन्ही राण्या चेन्नई आणि बँगलोरचा लोड भरून रेडी आहेत बघा. आपल्याला निघायचं आता वे टू चेन्नई. आणि आपल्या भैयासाहेबांची तब्येत खराब असल्यामुळे नागेजानला घेऊन चाललोय आपले 6784 सोबत. चला तर मग भेटू नेक्स्ट पॉइंटला. अशा प्रकारे आपल्या चाकांमध्ये उभ्या आहेत बघा दोन्ही राण्या. आणि आपला जायचं रूट आहे म्हणजेच अकलूज, इंदापूर, पंढरपूर, मंगळवेढा, विजापूर तसंच चित्रदुर्ग करून बँगलोर चेन्नईला पोहोचणार आहेत. समोर आलो होतो बघा चौफुल्याला ना, आपल्या दोन्ही राण्यांना रिफ्लेक्टर बसवायचे होते, त्यासाठी घेतले होते बघा साईडला. कुठं आलोय तर ते म्हणजेच आपलं मोर्या ट्रक डेकोरेशन. आपले विशाल शेट म्हणजे एकदम क्वालिटी काम करतात बरं का. एकदा नक्की अवश्य भेट द्या भावांनो. समोर आलो होतो मंडळी पंढरपूर पास करून, तर आपल्याला येऊ लागली झोप. तर मग काय घेतल्या दोन्ही राण्या पंपात आणि झोपतं म्हणलं तर तुम्ही पण ब्लॉग बघून थकला असताना तर झोपेत असून तुम्ही झोपा. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी आपण 6 वाजता इथं झोपलो होतो बघा. आता वाजलेत 9. आता इथून निघायचे आपल्या दोन्ही पण राण्या चेन्नई आणि बँगलोरच्या दिशेनं. तर भावांनो, झोपेचा विषय म्हणजे कसा आहे, तुम्हाला पण झोप येत असेल तर नक्की साईडला गाडी लावून झोपत जावा, कारण झोपेमुळे खूप काही वाईट घटना घडतात भावांनो, त्या घडू नये. समोर आलो होतो बघा उंदी बॉर्डर पास करून महालक्ष्मी हॉटेलला नंबर 1 क्वालिटी पोहे आणि भजी भेटली बघा. तर नाश्ता करून निघतो भावांनो. समोर आलो होतो बघा विजापूर पास करून, ते आयशर गाडी भेटली आपल्याला. आग लागली होती गाडीला, रात्रीच झालेला किस्सा दिसतोय भावांनो. तरी सर्व ड्रायव्हर भावांना कळकळीची हात जोडून विनंती की गाड्या सावकाश चालवा, सेफ्टी सोबत चालवा. काही प्रॉब्लेम असेल तर लगेच दाखवून घ्या. असं झाल्यावर किती वाईट हो, किती टेन्शन आहे डोक्याला माहिती. ह्या बघा इकडे आपल्या दोन्ही चाकांच्या राण्या लावल्या होत्या. समोर आलो तर काय जय महाराष्ट्र ढाब्याला शेंग भाजीवर लावला बघा दानकाना. आपले फेवरेट भाजी की हो, शेंगा भाजी म्हणजे एकदम क्वालिटी विषयी. नाद करते का, ड्रायव्हिंग लाईफ यायलाच लागते. समोर आलो तर बघा दावच पेटला, तर आपल्या चाकांच्या राणीनं परत दिलाय आपल्याला धोका. डिझेल पाईप फुटला होता भावनो, ते घेतो चेंज करून. आणि इथून आपल्या दोन्ही राण्या वेगवेगळ्या होणार होत्या बघा. आणि खूप वाईट वाटू लागलं माझ्या मनाला. आता म्हणलं राणी मला 2-4 दिवस सोडून राहणार आहे लांब, तर असा धोका का दिला. कसं बस रडत रडत आलो बघा चित्तूरला. आणि काय आता भेटले आपले रवी शेठ, संभाजीनगरचे आन बान शान म्हणजेच रवी शेठ. आपल्याला खूप सपोर्ट करतात बरं का संभाजीनगरला गेल्यावर भावांनो. मस्तपैकी टाइमपास करून आलोय बघा चेन्नईमध्ये. आपल्या गाडीमध्ये फक्त एकच बॉक्स होता आणि ही कंपनी बघा एकच शॉप आहे एवढं. आणि ही पेटी खाली करून घेतो. तुम्ही आपला ब्लॉग कसा वाटला ते सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि मंडळी फॉलोचे तेवढं बटनावर हाणून जावा बघा.